सातारा जिल्हा मानखटाव मतदारसंघ म्हटलं की गोरेबंधू राजकारणात शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखणं कधी कधी अवघड होऊन बसतं. पण जेव्हा हे नातं खुद्द सख्या भावांमध्ये असतं तेव्हा हा संघर्ष अधिकच रंजक बनतो. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे या दोघांमधलं वैर महाराष्ट्राला नवीन नाही. 2019मध्ये निवडणुकीत एकमेकांविरोधात उभा राहणं, 2021मध्ये अपहरणाचा गुन्हा, 2024मध्ये मुख्यमंत्र्यांनी घडवलेलं मनोमिलन आणि 2026मध्ये पुन्हा एकदा दुरावा. आता हाच जुना वाद सातारा जिल्हा बँकेच्या 2026च्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा उफाळून येण्याची चिन्ह आहेत. मंत्री जयकुमार गोरेंना यावेळी त्यांचाच भाऊ शह देणार का? सख्या भावालाच नडणारे शेखर गोरे आहेत तरी कोण आणि या दोघांमधला संघर्ष नेमका काय आहे, सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष मुंडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यावर्षी ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यात स्वतः लक्ष घालून बहुतांश सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूनं वळवल्याची चर्चा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा निर्धार भाजपनं केल्याचं बोललं जाते. पण नेमकं याचवेळी त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे यांनीही या बँकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा शेड्यू ठोकलाय. आता आपल्या सख्या भावाला नेणारे शेखर गोरे नेमके कोण आहेत ते बघू. शेखर गोरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीकडून याआधी निवडणूक लढली होती. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले. 2024च्या विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शेखर गोरे इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. पण याच काळात मानखटाव तालुक्यातले एक प्रभावी नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. याशिवाय सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणूनही ते याआधी काम करत आले आहेत. त्यामुळं सहकार क्षेत्रातही त्यांची चांगली पकड आहे. महत्त्वाचं म्हणजे शेखर गोरे इतर कुणी नसून खुद्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सख्खे बंधू आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या आंधळी गटातून विजयी झाल्या. त्यामुळं स्थानिक राजकारणावर शेखर गोरेंची चांगली पकड असल्याचं बोललं जातं. आता मंत्री जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्या संघर्षाचा इतिहास बघूया. दोन्ही भावांमध्ये संघर्षाची सुरुवात 2019 पासून सुरू झाल्याचं बोललं जातं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मानखटाव मतदारसंघातून शेखर गोरे यांनी थेट आपल्याच भावाविरोधात म्हणजेच जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. हा सामना त्यावेळी संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. हा वाद इथंच थांबला नाही. 2021 साली सातारा जिल्हा बँकेच्या आधीच्या निवडणुकीत कुळजाई विकास सेवा सोसायटीच्या ठराव प्रक्रियेदरम्यान 3 संचालकांना जबरदस्तीनं गाडीत नेल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्यावर चक्क अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता. म्हणजेच सहकार क्षेत्राच्या राजकारणातही या दोन भावांमधला संघर्ष त्यावेळी उघडपणे समोर आला होता. त्यानंतरच्या काळात 2024मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन गोरेबंधूंमध्ये समझोता घडून आणला. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष संपून हे दोन भाऊ एकत्र आल्यानं मानखटाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळी प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. या मनोमिलनानंतर शेखर गोरे यांनी भाजपची साथ देत जयकुमार गोरे यांची ताकद वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली आणि त्यामुळेच 2024च्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचा मानखटाव मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. हा समझोता घडवताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेखर गोरे यांना पुढे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदारकी करण्याचा शब्द दिला होता आणि जयकुमार गोरे स्वतः यासाठी लक्ष घालतील अशी अपेक्षा होती. पण इथंच पुन्हा एकदा ठिणगी पडली. 2026 साली सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाची वेळ आली तेव्हा भाजपनं ही अधिकृत उमेदवारी शेखर गोरे यांना न देता धैर्यशील कदम यांना दिली. यामुळं शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पत्र लिहित सवाल केला. साहेब, मी नक्की कुठं चुकलो? आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात अनुभवलं. इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांना कुणी त्रास दिला तर राजकारण बाजूला ठेवून हिशोब चुकता करू असा सज्जड इशाराही शेखर गोरे यांनी त्यावेळी दिला होता. आणि आता नेमकी हीच खतखत 2026 सालच्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेची संधी हुकल्यानंतर शेखर गोरे यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की मी निवडणुकीत उतरलो की यशस्वी होऊन दाखवतो. आपण केलेल्या मदतीमुळंच अनेकांनी विजयाचा गुलाल उधळलाय. आता अनेकांनी आपण केलेल्या मदतीमुळं गुलाल उधळला हे वक्तव्य त्यांनी आपले बंधू जयकुमार गोरे यांनाच उद्देशून केलं होतं हे स्पष्टच दिसून येतंय. आता यावर्षी ऑक्टोबरमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी 2012 ठराव झाले आहेत. साताऱ्यामध्ये भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेनंतर आता जिल्हा बँकही ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. पण नव्या बँकिंग नियमांमुळे मंत्री शिवेंद्रराजे, उदयनराजे आणि रामराजे यांच्यासह 10 दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
पण दुसरीकडे मात्र मंत्री जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंदाबा पाटील या मंत्र्यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेही जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आणि आपण ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं म्हटलंय. आता शेखर गोरे हे सोसायटी मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याच मानखटावचे आमदार जयकुमार गोरे हे कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण शेखर गोरे यांनी गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षाचे लोक विरोधात असतानाही विजय खेचून आणला होता. त्यामुळे यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी शेखर गोरे पुन्हा माघार घेणार की मंत्री गोरे इतर कुठल्या मतदारसंघाची निवड करणार याकडे साताऱ्याचं लक्ष लागलं. आता जयकुमार गोरे यांच्यासाठी ही परिस्थिती राजकीयदृष्ट्या अत्यंत नाजूक बनली आहे. एकीकडे त्यांना जिल्हा बँकेवर भाजपचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि दुसरीकडे त्यांचा सख्खा भाऊ जो 2019 आणि 2021 आधीच त्यांच्याशी उघड संघर्ष करून बसलाय, तो आता याच बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याच्या तयारीत आहे. जर शेखर गोरे यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले किंवा स्वतः निवडणूक लढवली तर मानखटाव तालुक्यातील मतं विभागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा थेट फटका जयकुमार गोरे आणि भाजपच्या बँकेवरील वर्चस्वाच्या मनसुब्यांना बसू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यामध्ये 2019 पासून 2026 पर्यंतचा हा राजकीय पट बघितला तर निवडणुकीच्या राजकारणात एकमेकांसमोर उभं राहणं, मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून जुळवलेलं मनोमिलन आणि पुन्हा एकदा संधी हुकल्यानंतर निर्माण झालेली नाराजी हे चक्र सतत फिरत राहिले. त्यामुळं सातारा जिल्हा बँकेची ही निवडणूक फक्त सहकार क्षेत्रातली लढाई न राहता गोरे बंधूंमधल्या अंतर्गत संघर्षाचं पुढचं प्रकरण ठरण्याची शक्यता आहे. आता शेखर गोरे खरंच आपल्या भावाला आव्हान देणार की पुन्हा एकदा तडजोड होऊन दोघं एकत्र येणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 2024च्या विधानसभेत जयकुमार गोरेंना पाठिंबा देण्यासाठी शेखर गोरेंना विधान परिषदेचा शब्द फडणवीसांनी दिला, पण फडणवीसांनी आपला शब्द न पाळल्यानं शेखर गोरेंवर अन्याय झाला असं आपल्याला वाटतं का? आणि आता सातारा जिल्हा सहकार बँकेत जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे अशी लढत झाली तर कोण जिंकेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.